आसनस्थ व्हायचे, खाली बसून घ्या। साहेबांना जे सर्वांनी आसनस्थ व्हा। आता कोणाचे बुके वगैरे आता स्वीकारले जाणार नाही। आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे की आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी इथे सूचना करतो। मुंबई अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ खंडागळे, विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष जिगाडे, महिला मुंबई अध्यक्षा सुनीताताई डोळस आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी पुढच्या रो मध्ये बसायचं आहे। त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे, किशोरजी मोरे, त्याचप्रमाणे आदरणीय कार्याध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे लक्ष्मणजी भगत आणि इतर सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचं मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण सर्वांनी आसनस्थ व्हा। आपण जर उभे राहिलात तर कार्यक्रम सुरू होणार नाही। सर्वांनी बसून घ्या आणि कृपया आपण स्टेज खाली करा। सर्वांनी बसून घ्या। पाठीमागे पण जे लोक उभे आहेत सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्या, कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। 2024 म्हणजे आपल्या सर्वांचे आदर्शस्थान, प्रेरणास्थान आपले नेते सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी हा आनंद उत्सव असतो, आनंद सोहळा असतो आणि त्याच कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये जमलेलो आहोत साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी। आता सर्वांनी या ठिकाणी एका चांगल्या गाण्यावर नृत्य करून आजचा हा आनंद सोहळा साजरा देखील केलेला आहे। इथून पुढे आपण साहेबांना काही मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत। तर मी सर्वप्रथम विनंती करतो रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट संगराजी रुपोते साहेब यांना मी विनंती करतो, खास साहेबांच्या आग्रहास्तव आपण त्यांना प्रथम बोलण्याची या ठिकाणी विनंती केलेली आहे। आदरणीय संगराजी रुपोते सर। या ठिकाणी जो कार्यक्रम सादर केला त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची शब्दरचना आपण ऐकलेली आहे, परंतु एका शायर ने असं म्हटलंय की न सुबह की बात है न शाम की है, सारी रोशनी तेरे नाम की है। त्यामुळे या देशामध्ये जी रोशनी आहे ती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या मागे म्हणजे असं म्हणतात की बाबा त्या सूर्याला सावली नाही, परंतु बाबासाहेब नावाच्या सूर्याला रमाई नावाची सावली होती। त्या रमाई आणि त्या बाबासाहेबांचं रक्त रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस म्हणजे काय असतो हे आज आपण सगळ्यांनी झलक पेश केलेली आहे आणि गाणं झालेलं आहे, खाणं सुद्धा होणार आहे। खास खाणं आहे, आपल्याला आवडतं ते सगळ्यांना। आमचे वडील असं म्हणायचे की आपण जे आहोत सगळे आपली जमात, काकासाहेब आमचे वडिलांचे शब्द असायचे की फार रंगेल जमात आहे आणि पुढे ते असं म्हणायचे की फार रगेल जमात आहे। त्या रगेल जमातीला जे रगेल खाणं लागतं त्या खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे। त्यामुळे आनंदराज आंबेडकरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना गाण्यातून दिली, नाचनातून दिली आणि नाचताना मला असं आढळलं की मला माहीत नव्हतं की आदरणीय संजीव बावधनकर आणि आदरणीय किशोरजी मोरे अशा प्रकारचा नाच करू शकतात। त्यामुळे त्यांनी नाचामध्ये कहर केलेला आहे। आय सॅल्यूट देम। आणि त्यामुळं आज आपण आनंदराज आंबेडकरांचा असा वाढदिवस साजरा करत असताना फक्त मध्ये एक दिवस आहे आणि परवा भारत कुठल्या दिशेने जाणार याचा फैसला होणार आहे आणि भारत कुठल्या दिशेने जावा
ही जी जागा आहे आंबेडकर भवानी, ते खाली जे बाबासाहेबांची प्रेस आहे की ज्या बाबासाहेबांचं पहिलं पाक्षिक होतं मूकनायक, दुसरं पाक्षिक होतं प्रबुद्ध म्हणजे बहिष्कृत भारत, तिसरं पाक्षिक होतं समता आणि चौथं पाक्षिक होतं जनता. शेवटी बाबासाहेबांनी पाक्षिक स्थापन केलं जे इथून प्रसिद्ध व्हायचं, त्याचं नाव बाबासाहेबांनी ठेवलं प्रबुद्ध भारत. त्या प्रबुद्ध भारताकडे भारत जाणार की नाही, का भारत आणखी निर्बुद्ध होत जाणार? आपल्याला बायोलॉजिकल प्राईम मिनिस्टर लाभले नेहरूंच्या पासून तर काल परवापर्यंत. आत्ताचे पंतप्रधान असं म्हणतात की मी बायोलॉजिकल माणूस नाही आहे, मी अलौकिक माणूस आहे, जणू काय मला देवाने पाठवलेलं आहे. आणि भारताची संविधान जेव्हा झालं, लोक असं म्हणतात की त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तेव्हा बाबासाहेब होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली ते झालेलं आहे. आता जेव्हा ब्रेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुरू आहे, तेव्हा भारताला जर कोणी वाचवू शकत असेल तर ते आनंदराज आंबेडकर आणि आंबेडकर घराणंच वाचवू शकतं. आणि म्हणून अकोल्यामधून मी असं आमनजी म्हणतो की बाअदब म्हणजे अकोला मतदारसंघ, अमरावती म्हणजे बा मुलाहिजा आणि होशियारपूर म्हणजे होशियार. बाअदब, बा मुलाहिजा, होशियार तिघजण येणार आहेत. पण त्या तिघांना रोकायचा प्रयत्न मोठा झालेला आहे आणि तो आज नाही झाला आहे, 52 सालापासून झालेला आहे. तो 54 साली भंडाऱ्याला सुद्धा झालेला आहे, त्यामुळं तो अमरावतीमध्ये सुद्धा झालेला आहे. पण त्याची पर्वा करणारे आपण लोक नाही. आणि माझं स्वतःचं तर असं म्हणणं आहे की हे जे सगळं असं अंधकारमय वातावरण दिसत असताना मला एका शायरचे शब्द आठवतात, ते मी आनंदराज आंबेडकरांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पेश करतो कि सियाह रात लेती नहीं है नाम ढलने का. रात्र जी आहे ती अंधारी रात्र आहे, ती ढळत नाही आहे. सियाह रात लेती नहीं है नाम ढलने का, यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का. त्यामुळे या देशामध्ये ही BJP आणि त्याचे मित्रपक्ष, हे काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष, त्यांच्या मार्गाने गेलो तर जे बाबासाहेबांची मंजुली मकसूद होते तिथे आपण पोहोचूच शकणार नाही. त्या दोघांना टाळून प्रवास करायचा आहे. मी तर असं म्हणेन की त्या दोघांना मारून प्रवास करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही असं बघितलं की एप्रिल महिन्यामध्ये की आनंदराज आंबेडकर उभे राहणार की राहणार नाहीत. आनंदराज आंबेडकर कुठल्या मतदारसंघातून उभं राहणार, आनंदराज आंबेडकर कुणाच्या बरोबर अलायन्स करणार. मला पुन्हा एका शायरचे शब्द असे आठवले की त्या शायरने असं म्हटलं की बच निकलना मुश्किल है इस सियासी जंगल से, एक तरफ दरिंदा है तो एक तरफ शिकारी है. अशी आपली परिस्थिती झालेली आहे. पण त्या शायरने पुढच्या ओळीमध्ये असं म्हटलं संजीवजी की कह दो मीरो गालिब से शेर हम भी कहते हैं, वो सदी तुम्हारी थी ये सदी हमारी है. त्यामुळे 20वे शतक जसं बाबासाहेबांचं शतक म्हणून म्हटलं जातं, तसं 21वे शतक हे सुद्धा आंबेडकरांचं शतक आहे. त्यामुळं थोडं गफलत होऊ शकते, इकडे होऊ शकते, तिकडे होऊ शकते, या निवडणुकीत होऊ शकते, त्या मतदारसंघामध्ये होऊ शकते, पण त्याने आपण थांबणारी माणसं नाही आहे. त्यामुळे त्या दोन गोष्टींचा मी उल्लेख करतो आणि थांबतो, कारण की काही लोक या ठिकाणी आदरणीय आनंदराज आंबेडकरांना म्हणजे शुभेच्छा देणार आहेत. त्यांच्या प्रती, आदरणीय मनीषाताईंच्या प्रती आणि आणखीन मग अमन असतील, साहिल असतील, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या प्रती जी आमची आदराची आणि आभाराची भावना आहे. वी आर ग्रेटफुल टू यू, बट फॉर यू आमच्या जीवनाला काही अस्तित्वच राहिलं नसतं. वफाए दिल में जैसे लहू जरूरी है, उसी तरह मेरी जिंदगी में तू जरूरी है. आणि हे फक्त तुमच्याबद्दल नाही, तर आंबेडकर आणि राजग्रह या देशामध्ये आहे म्हणून या देशाला काही चव आलेली आहे. नाहीतर हा देश बेचव होऊन गेला असता, हा देश निरस होऊन गेला असता. मागच्या 2 जूनला जेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपण आनंदराजींचा वाढदिवस साजरा केला, त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये त्यांनी जी कृती केलेली आहे त्याच्या 2च गोष्टी मी सांगणार आणि मी थांबणार आहे. एक तर ते म्हणजे बहुजन पंचायत समितीचे सभापती तर आहेतच, रिपब्लिकन सेनेचे सरसानेने आहेतच, पण त्याच्यापेक्षा एक जी महत्त्वाची गोष्ट मी नेहमी असं सांगतो की बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे त्याचे ते चेअरमन आहेत. आणि त्याचं चेअरमन असताना विथ ग्रेट रिस्पेक्ट बाबासाहेबांचे अनेक सहकारी त्यांच्याबरोबर त्या पहिल्या त्यांच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये होते.
आणखीन रथी होते, बॅरिस्टर समर्थ असतील किंवा आणखीन कोणी कोणी असतील. बाबासाहेबांच्या नंतर जस्टिस R.R. भोळे चेअरमन झाले. नंतर काही काळासाठी मी बघितलं की बी बसवलिंगप्पा सुद्धा चेअरमन झाले. नंतर एक K.H. रंगनाथन आहे, ते सुद्धा 10 वर्ष चेअरमन होते. त्या सगळ्यांच्या प्रती मला आदर आहे, ते बाबासाहेबांचे मोठे सहकारी होते. पण जे R.R. भोळे साहेब असतील, आणखीन आमचे ते बी बसवलिंगप्पा असतील, किंवा काल परवापर्यंत जे होते असे आमचे K.H. रंगनाथ असतील, माझा असा दावा आहे आणि माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला सगळ्यात चांगला जर चेअरमन कोणी लाभलेला आहे तर ते आनंदराज आंबेडकर आहे. आणि तसं मी का म्हणतो, ते म्हटलं की तुम्हाला गव्हर्निंग बॉडीत घेतले म्हणून तुम्ही तसं म्हणत असाल, तुम्हाला ते गाडीमध्ये घेऊन फिरतात म्हणून तसं तुम्ही म्हणत असाल, तुमच्यावरती त्यांची खास कृपादृष्टी आहे म्हणून तुम्ही तसं म्हणत असाल. पण तसं नाही आहे. मागच्या 2 जूनच्या नंतर आजच्या 2 जूनच्या मध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, तिचे अनेक कॉलेजेस आहेत. त्याची जी 3 खास लॉ कॉलेजेस आहेत, एक तर सिद्धार्थ लॉ कॉलेज, दुसरं वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज आणि औरंगाबादला नागसेनवनामध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलेज, हे 3 लॉ कॉलेज गेली आपली 50 वर्ष होती. आनंदराज आंबेडकर मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या बोकांडी जाऊन बसले आणि त्यांनी 2 लॉ कॉलेज आणखीन आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळवलेले आहे. एकाला त्यांनी नाव दिलेलं यशवंत लॉ कॉलेज की जे पुण्यामध्ये येणार आहे, आणि एकाला त्यांनी नाव दिले आहे मिलिंद लॉ कॉलेज की ते या आपल्या बेलापूरमध्ये येणार आहे, CBDमध्ये येणार आहे. अशा 2 लॉ कॉलेजची भर आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आनंदराज आंबेडकरांनी मागच्या 2 जूनच्या नंतर आजच्या 2 जूनपर्यंत टाकलेली आहे. पुढच्या 2 जूनला ती कॉलेजेस सुरू पण झालेली असतील. त्याची जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी जर असं खूप सांगितलं तर मी त्यांच्याबद्दल भरून बोलू शकतो, बराच वेळ बोलू शकतो. त्यांच्या आयुष्याबद्दल मी फार काही जाणून आहे. म्हणजे जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की त्यांना चालताना बघितल्यावरती आमच्या आया असतील किंवा आणखीन मीराताईसुद्धा असतील किंवा आपण सगळेच असाल, अगदी जुने जाणते लोक आहेत, काकासाहेब असतील की बाबा द बॉडी लँग्वेज ऑफ भैयासाहेब आंबेडकर, म्हणजे ते चालताना असं वाटतं की अरे भैयासाहेब आंबेडकर चालत आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मग मी असं म्हणतो की बॉडी लँग्वेज ऑफ भैयासाहेब आंबेडकर अँड लँग्वेज ऑफ बाबासाहेब आंबेडकर. आणि तुम्ही असं म्हणाल की असं धाडसाचं विधान कसं काय केलं, याचं कारण फार सोपं आहे. कारण की त्यांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत, मी पण त्यांची भाषणं नेहमी ऐकत असतो. आणि ते शेवटी म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतात की एक खास वाक्य त्यांच्या भाषणामध्ये येतं. त्या इंदू मिलच्यामध्ये त्यांनी ते भाषण केलं आणि नंतर सुद्धा अनेक केलं की मी जिथे लात मारेन तिथे पाणी काढेन. आणि म्हणून मला बाबासाहेबांची आठवण याच्यासाठी झाली की ते जेव्हा मुख्यमंत्री असेल, आणखीन मंत्री असतात, त्यांच्यासमोर जेव्हा ते आक्रमक होतात, जेव्हा ते अत्यंत ॲग्रेसिव्ह होतात, जेव्हा त्यांच्यासमोर त्यांना असं वाटतं आपल्याला की आता त्यांना आपण रोखू शकणार नाही आणि सगळा प्रोटोकॉल आणि सगळं काय बिघडून जाईल, तेव्हा मला त्या बाबासाहेबांच्या भाषणाची आठवण येते. 20च्या दशकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी मराठीमध्ये एक भाषण केलं. त्या भाषणाच्या शेवटी ते असं म्हणाले की जर आमच्या अन्नामध्ये कोणी म्हणजे जर आम्हाला उपाशी ठेवून कोणी मेजवान्या झोडणार असेल, जर आम्हाला उपाशी ठेवून कोणी मेजवानी झोडणार असेल तर त्याच्या अन्नामध्ये माती कालविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे बाबासाहेबांचे शब्द आहेत त्या भाषणामध्ये. तुम्ही ते वाचू शकता. आणि म्हणून मी असं म्हटलं की बॉडी लँग्वेज ऑफ भैयासाहेब आंबेडकर आणि लँग्वेज ऑफ बाबासाहेब आंबेडकर, असे आनंदराज आंबेडकर. निवडणुकीमध्ये मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, निवडणुकीच्या बद्दल बोलायच्या होत्या. एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो की बाबासाहेबांनी आपली जी निवडणूक आहे आणि भारताचं जे राजकारण आहे त्याचं बाबासाहेबांनी खास असं वर्णन केलं की इंडियन पॉलिटिक्स इज नथिंग बट थिओलॉजी. म्हणजे राजकारण नाहीच आहे, निवडणुका नाहीच आहे, ते फक्त धर्म आणि धर्मशास्त्र आहे, दुसरं काहीच नाही, असं बाबासाहेबांचं प्रसिद्ध विधान आहे. आणि आपण काल परवापर्यंत बघितलं की राजकारण म्हणतायत, राजनीती म्हणतायत, निवडणुका म्हणतायत, परंतु धर्म आणि जातीच्या पलीकडे दुसरं काहीच केलेलं नाही 2 महिन्यामध्ये. त्यामुळे भारताचं राजकारण, त्याला आपण राजकारण म्हणावं की म्हणू नये, अशा वेगळ्या दिशेने आपला देश चालत असताना मला स्वतःला असं वाटतं की कधी आपण वंचितांच्यासाठी लढणारी माणसं आहोत, आपण बहुजनांच्यासाठी लढणारी माणसं आहोत. पण मला कधी भीती अशी निर्माण होते की त्या वंचितच्या नादामध्ये आपण आपलं संचित गमावून बसू. ते घडू नये याची काळजी आणि याची दक्षता कोण घेणार तर सरसेनानी आनंदराज आंबेडकरच घेणार.
कारण की तुम्हाला आणि मला माहिती आहे की आपण फक्त काय करायचं असतं. आमचे वडील इथे जेव्हा त्या प्रबुद्ध भारताचे संपादक होते, इथे ते खाली राहायचे आणि तिथेच ते म्हणजे त्यांचा मुक्काम तिथं असायचा 57 सालामध्ये. आणि प्रबुद्ध भारतामध्ये त्यांनी जेव्हा ते लिखाण केलेले त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी, एक ओळ त्यांनी अशी त्यावेळेस छापली 57 साली, की आपण सगळ्यांनी जे सोल्जर आहोत, आपण सगळे सहकारी आहोत, आपण काय करायचं असतं. जर सरसेनाने आपल्याला सांगत असतो की असं करा, तेव्हा आमच्या वडिलांनी शब्द लिहिलेले असतात की दे आर नॉट टू क्वेश्चन व्हाय, की तुम्ही या मतदारसंघात का गेला, तुम्ही याच्याबरोबर मैत्री का गेली, तुम्ही इथंच सभा का लावली, तुम्ही असंच पत्रक का काढलं, तुम्ही असंच भाषण का केलं, असं आपण विचारायचं नसतं. आपण काय करायचं असतं. आमच्या वडिलांचे शब्द असे आहेत किशोरजी, दे आर नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय. असं सैनिकांचं काम असतं. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरपूर्वक जय भीम करीत असताना, त्यांच्यासमोर नतमस्तक होत असताना, त्यांना हॅपी बर्थडे टू यू म्हणत असताना, की ज्याच्यावरती आपण गाणं आता नाच सगळ्यांनी नाच केलेला आहे, आम्हाला व्यक्त केलेलं आहे, आणखीनही आम्हाला व्यक्त व्हायचं होतं, पण मग नाच चालला असता, गाणं चाललं असतं तर खाणं राहून गेलं असतं. म्हणून जरा थोडंसं वक्त्यांसमोर रडगाणं आणलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आपल्या म्हणजे रिपब्लिकन सेना असेल, बहुजन पंचायत समिती असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकरांना सालगिरह मुबारक हो, आणि तुमचं आयुष्य फक्त दीर्घ नसावं तर ते इतकं मोठं असावं की सगळा 21सावे शतक तुमच्या नावाने लिहिलं जावं अशी मनोकामना व्यक्त करतो आणि आपल्याला जागे तो. जय भीम. धन्यवाद रुपोते साहेब. रुपोते साहेब तासभर बोलू शकतात आणि जमलेले सर्वजण त्यांना तासभर एकदम चांगल्या पद्धतीने ऐकूही शकतात, अशी त्यांची हातोटी आहे भाषणाची. यानंतर मी लगेचच साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांना आमंत्रित करतो. विनोदजी मोरे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय रहमानजी शेख, त्याचप्रमाणे युवक आघाडीचे सन्माननीय बाबासाहेब गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, माता रमाई यांच्या मंगलमय विचारांना आजच्या ह्या मंगलमय दिनी माझे त्रिवार अभिवादन. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बौद्धजन पंचायत समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पीपल एज्युकेशन सोसायटीवरती प्रेम करणारे सर्व सदस्य आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते तुमच्या आणि माझे लाडके नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारी तमाम आंबेडकरी जनता. खरं तर आजचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस म्हणजे आंबेडकरी विचारांचा पाईक असणारा आणि बाबासाहेबांचं स्वप्न सत्यात उतरणारा महान नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस आहे. खरं तर संगराजींनी एवढं सुंदर भाषण या ठिकाणी केलेलं आहे आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या जीवनाची यशोगाथा जर आपण वाचायला गेलो तर रात्र अपुरी पडेल एवढं प्रचंड काम आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचं आहे. बौद्धजन पंचायत समितीमध्ये कामकाज करत असताना त्यांनी कोकणातल्या जनतेला दिशा देण्याचं कामकाज केलं. कोकणातल्या सर्वसामान्य माणसांमध्ये आशा, अपेक्षा आणि त्यांचं जीवनमान कसं उंचावेल याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. पीपल एज्युकेशन सोसायटीचं कामकाज म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेबांचं अतिशय सुंदर स्वप्न सत्याकडे उतरवण्याचं कामकाज आहे आणि रिपब्लिकन सेनेचं कामकाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं जे राजकारण आहे त्या राजकारणाकडे जाणारं ते दिशादर्शक असं हे कामकाज आहे. सन्माननीय बंधूंनो, आज मुंबई प्रदेशच्या वतीनं या ठिकाणी
साहेबांचा हा भव्य दिव्य वाढदिवस या ठिकाणी संपन्न करतो। रिपब्लिकन सेना म्हणजे डॉक्टर आपल्या आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचं अतिशय महत्त्वपूर्ण काम करण्याचं जे अंग आहे। खरं तर आज मुंबई प्रदेशच्या वतीनं हे कामकाज करत असताना मुंबई कमिटीला माझी नम्रतेची विनंती आहे की आता 5-6 महिन्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत। ह्या मुंबई शहरामध्ये असणारे जे आमदार असतील त्या आमदारांकरता आपल्या रिपब्लिकन सेनेचे जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागामध्ये आमदारकीचा जो मतदारसंघ आहे याचा साकल्यानं अभ्यास करून आपला आमदार कसा निवडून येईल, मग त्या दक्षिण मुंबईमध्ये अध्यक्ष असतील, आमच्या ईशान्य मुंबईचे अध्यक्ष असतील किंवा या मुंबईमध्ये असणारे 6 खासदार जे आहेत त्या प्रत्येक कमिटीने असं निश्चित केलं पाहिजे की या मुंबई शहरातून कमीत कमी 5 आमदार हे निवडून आणून आजच्या वाढदिवसाची माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना आपल्याला भेट द्यायची आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ह्या मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे। तर 25 नगरसेवक कसे येतील याच्यासाठी आपण काम करायला पाहिजे आणि ते कामकाज आपण करत असताना राजकारणामध्ये आपण यशस्वी कसं होईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। सन्माननीय बंधूंनो, आज इतर पक्ष आहेत त्या पक्षाची लोक त्यांचे 3ऱ्या फळीचे जे नेते आहेत ते नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होतील याच्यासाठी त्यांचे कॅम्पेनिंग सुरू आहे, परंतु त्या नेत्यांच्या 100 पटीनं राजकारणामध्ये परिपक्व असणारं आपलं हे 100 नंबरी नेतृत्व आहे। माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील याच्याकरता आपण प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि ती निर्मिती झाल्याच्या नंतर आजपर्यंत अनेक समाजाचे मुख्यमंत्री झाले। अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री झाले, मुसलमान समाजाचे मुख्यमंत्री झाले, त्याच पद्धतीने चर्मकार समाजाचे मुख्यमंत्री झाले, परंतु बौद्ध समाजाचा आजही एकही मुख्यमंत्री झाला नाही। वसंतराव नाईकांना त्यावेळेस आपले एकदा संधी आलेली होती, परंतु त्यावेळेच्या या ठिकाणी असणाऱ्या 154 मराठा आमदारांनी सांगितलं की नाशिकराव तिडपुरेंना जर मुख्यमंत्री करत असाल तर या महाराष्ट्रातले 154 आमदार राजीनामा देतील, परंतु त्या सर्व आमदारांच्या मध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे जर आमदार झाले तर या महाराष्ट्र राज्याचं जे प्रथम क्रमांकाचं नेतृत्व आहे ते नेतृत्व आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब निश्चितपणाने पूर्ण करतील आणि या देशाला दिशा दाखवण्याचं होका यंत्राचं जे काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब निश्चितपणाने परिपूर्ण करतील। आनंदराज आंबेडकर साहेब यांचं कार्य, यांचं स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची जी परिश्रम आहे ही सर्व कार्य आदरणीय आनंदराज साहेबांचे। मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देताना एवढंच सांगतो की त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे तो पक्ष हा महाराष्ट्रातला अतिशय प्रभावशाली पक्ष कसा होईल, या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांची नावं घेत असताना त्या नेत्यांबरोबर टीव्ही चॅनल असेल, प्रसिद्धी माध्यम असतील, ही सर्व माध्यमं आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी चालतील आणि आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांची चर्चा झाल्यावरती शिवाय कोणत्याही चॅनल त्या ठिकाणी थांबणार नाही। एवढं प्रसिद्धीचं काम आपण सारांनी करूया। आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जात असताना आता निश्चितपणे आपल्याला फार मोठं कामकाज करायचं आहे। उद्याच्या 10 तारखेला महाडच्या त्या पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या देशामध्ये समता स्थापन केली त्याचं पुनरावृत्ती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब त्या महाडच्या पवित्र भूमीत करणार आहेत। माझी तुम्हा सारांना विनंती आहे की त्या कार्यक्रमाला देखील आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या कार्याची दखल या महाराष्ट्रातल्या सर्व माध्यमांनी घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। साहेब आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। सन्माननीय बंधूंनो, आपण सर्वजण जमिनीवरून चालत असतो
जमिनीवरून चालत असताना पौर्णिमेच्या त्या चंद्राचं विलोभनीय दृश्य पाहत असतो. ते दृश्य पाहताना आपल्याला सारण असं वाटतं की तो चंद्र आपल्याबरोबर चाललेला आहे. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब देखील त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहेत. ते सदैव आपल्याबरोबर आहेत. आणि अशा या महान नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या एकंदरीत जीवनाला शुभेच्छा देत असताना आपण साऱ्यांनी ते जे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या कृतीप्रमाणे आपण कामकाज करूया. बौद्धदान पंचायत समितीवरती प्रेम करणाऱ्या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी साहेबांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय भीम. धन्यवाद विनोदजी मोरे. चेकावर राजकीय भाषण केलं त्याचा मला विशेष आनंद झाला. मोरे साहेबांना मी सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेनेच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने रिपब्लिकन सेनेचं भव्य दिव्य असं कार्यालय या ठिकाणी आज त्याचा शुभारंभ झाला आहे. पंचायत समितीची जर साथ असेल तर आपण या मुंबईत 36 पैकी 5 नव्हे तर 10 आमदार निवडून आलो आणि 227 पैकी आपण 25 नव्हे 50 नगरसेवक हमखास निवडून आणू. फक्त पंचायत समिती रिपब्लिकन सेनेच्या सोबत पाहिजे. धन्यवाद मोरे साहेब. कार्यक्रम आजचा रेकॉर्डेड आहे. यानंतर मी आमच्या रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी सेना या विंगचे धडाडीचे अध्यक्ष आशिषजी गाडे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा द्यायच्यात. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे माझे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान पुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन. आज आमचे दैवत सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस आणि हा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या आंबेडकर भवन ऐतिहासिक वास्तूमध्ये साजरा होत आहे. या वास्तूमध्ये आज विशेष असं सांगायचं झालं तर रिपब्लिकन सेनेचं मुख्य कार्यालय त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, आताच खरं तर आमचे नेते ॲडव्होकेट संगराजजी रुपवते साहेब हे बोललेले आहेत. खरं तर त्यांच्यानंतर बोलण्याची आम्हाला कधीही परवानगी नसते, पण ती संधी आणि प्रथमच साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी ही संधी बोलण्याची मिळाली. खरंच मी रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेशचे आभार व्यक्त करतो. मला थोडक्यातच या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सूचना केलेली आहे. मी या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणा या सर्व जिल्ह्यातून लोक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या ट्रेनचे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर ह्याचं सगळंही भान आमच्या सगळ्या आयोजकांना या ठिकाणी आहे. त्यामुळे मी साहेबांना या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, साहेब आज फक्त रिपब्लिकन सेनेचं एक कार्यालय या ठिकाणी केंद्रीय कार्यालय याचं उद्घाटन झालेलं आहे, पण मी या वाढदिवसानिमित्ताने इथे शपथ घेतो की काही दिवसातच म्हणजे थोड्याच दिवसातच याच रिपब्लिकन सेनेचे कार्यालय इमारतीमध्ये याचं रूपांतर होईल मित्रांनो. आणि लवकरच अशी अपेक्षा करतो सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने की पुढच्या वाढदिवसाला आपण तसा नियोजन करूया जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन सेना फोफावत आहे. रिपब्लिकन सेना यूपी, बिहार, दिल्ली अशा अनेक राज्यामध्ये मोठ्या संख्येने काम करत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रापेक्षा अधिक चांगल्या संख्येने इतर राज्यात देखील रिपब्लिकन सेना काम करत आहे. म्हणून आपण त्या कार्यालयामध्ये विविध पद्धतीचं नियोजन करून समाजामध्ये समाज विकासाचे कार्य, अनेक अडीअडचणीचे काम आपल्या कार्यालयातून होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे असा एकही बहुजन नेता नाही, त्याच्या मागं शिक्षण नाही, शिक्षण संस्था नाही, पण मात्र साहेबांच्या मागे 48 कॉलेज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे, त्या सगळ्या कॉलेजची पूर्ण शक्ती, ते शिक्षण, ती संस्था, ती पूर्ण आनंदराजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आहे मित्रांनो. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं कार्य आनंदराज आंबेडकर साहेबांचं इतिहास जमा आहे मित्रांनो. शिक्षणात देखील
शिक्षण चळवळीमध्ये देखील आनंदराज आंबेडकर साहेब मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचलेले आहेत. आताच काळे साहेबांनी सांगितलं, बौद्धजन पंचायत समिती एक धार्मिक संघटना आहे, धार्मिक संस्था आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. ती खरं तर कुठल्याच बहुजन नेत्याच्या पाठी आजपर्यंत आपल्याला दिसली नसेल. आणि हा बौद्ध समाज, ही बौद्ध संस्था पूर्णपणे आनंदराज आंबेडकरांच्या पाठीशी आहे. मित्रांनो, जर धार्मिक संस्था आपल्या पाठीशी आहे, शैक्षणिक संस्था आपल्या पाठीशी आहे, सामाजिक चळवळ आपल्या पाठीशी आहे, तर राजकीय कुठं राहिलं? आणि म्हणूनच आता राजकीय या वाढदिवसानिमित्ताने एक केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्यांची दूरदृष्टी पाहता मोठ्या प्रमाणात राजकीय चालना या ठिकाणी वाढेल अशी मी अपेक्षा करतो. मी इथेच माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर महिलांपैकी नवी मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई इंगळे या साहेबांना थोडक्या शुभेच्छा देतील अशी मी विनंती करतो. 2 मिनिटात. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आमचे लाडके नेते यांचा आज वाढदिवस आहे. खूप उत्सवाचा दिवस आणि खूप सगळ्यांनी एक आनंद घेतला त्या वाढदिवसाचा. साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ताईंना पण, ताईंच्या मी लग्नाच्या वाढदिवसामध्ये साहेबांची येऊ शकत नव्हती, ते तुम्हाला पण त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद ताई. 2 शब्दातच आपण शुभेच्छा दिल्यात. यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी त्या सर्वांच्या भावनेचा या ठिकाणी आम्ही आदर करतो, परंतु वेळेअभावी आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी आज संधी मिळेल असं मला वाटत नाही, कारण 9 वाजलेले आहेत. 9:30 पर्यंत आपल्याला कार्यक्रम संपवून त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांना साहेबांना मी विनंती करेन 2 मिनिटात आपण शुभेच्छा द्याव्यात. वीरेंद्र लगाडे. हॅलो हॅलो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अख्ख्या विश्वाला शांतीचा व प्रेमाचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण, हा आनंदाचा क्षण आला आहे आपल्या आनंदराज आंबेडकरांमुळे. बंधूंनो, रिपब्लिकन सेना ही खऱ्या अर्थाने आता राजकीय पक्ष झालेला आहे आणि राजकीय चळवळ चालू झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पक्षाच्या वतीने ठराव घेऊन आपले सरसरणी आनंदराज आंबेडकर साहेब यांना आपण खासदारकीची इलेक्शन लढा असा जाहीर ठराव केला व त्या अनुषंगाने साहेबांनी फार चांगल्या प्रकारे अमरावतीला जाऊन प्रचार करून इलेक्शन लढवलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आता याच्या पुढचं रिपब्लिकन सेनेचं भविष्य हे उज्ज्वल आहे, राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. कारण ज्या दिवशी एखादा नेता कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवण्याचा विचार करतो किंवा ठरवतो, त्याच दिवशी त्या पक्षाचं राजकीय भविष्य चालू होतं. आणि आपल्या सर्वांना राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करण्याची संधी ही आपल्या सरसरणी आनंदराज आंबेडकर साहेबांमुळे मिळाली आहे. आणि आज हा त्यांचा वाढदिवस. साहेब, खऱ्या अर्थाने आता आपल्याला जे राजकीय पाठबळ लागतं, आपल्या आशिष गाडे साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, धार्मिक संस्था आहेत आणि आता आपलं केंद्रीय कार्यालयसुद्धा आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून या केंद्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ते इथे चांगल्या प्रकारे काम होईल व आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना यापुढे राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची चांगल्या प्रकारे संधी देईल. साहेब, तुम्ही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये पूर्णपणे संधी मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, परंतु तुमच्या माध्यमातून आता खरोखर ती संधी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आम्ही तुमचे जाहीर आभार मानतो
आणि ह्या ठिकाणी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की साहेब पुढच्या वर्षीचा वाढदिवस आमच्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आम्ही घ्यायला उत्सुक आहोत. तुम्ही जर परवानगी दिली तर पुढचा वाढदिवस नवी मुंबई जिल्ह्यात आम्ही मोठ्या ज्वेलरीला जात करू. धन्यवाद साहेब. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि माझ्या लगडे परिवारातर्फे साक्षी शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे व सद्गुरू नागरी पतसंस्थेसुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी दक्षिण मध्य मुंबईचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधवजी देखील उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. यानंतर जाधव साहेब 2 मिनिटात शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व महामानवाच्या विचाराला तिवार अभिवादन. आज आनंदराज आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी वाढदिवस आहे. मी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब प्रत्येक सुखादुःखाला माझ्या कुटुंबाबरोबर असतात. माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला सुद्धा साहेब आले होते. आज मी त्यांना सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. बराच वेळ झालेला आहे आणि या ठिकाणी थांबतो. साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद. यानंतर आमच्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष लवेशजी लोखंडे 2 मिनिटात शुभेच्छा देतील. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आवाज कमी येतोय. साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राजघटनेचे शिल्पकार, महामेरू बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज, श्री शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांची आदरणीय माता रमाई, माता भीमाई या महामानवांच्या विचारांतीवर वंदन करून आजच्या ह्या गोड अशा कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, बऱ्याचशा मान्यवरांनी साहेबांना आपल्या परीने शुभेच्छा दिल्या. परंतु मी या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो. साहेबांनी अभी तो अमरावती झाकी है लेकिन अभी मुंबई साहब अभी बाकी है. आपण सगळ्यांनी साहेबांना अमरावतीमध्ये जो जोश दाखवला तो जोश आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपण सगळ्यांना दाखवायचा आहे. आणि मोरे साहेबांनी जो आता याच ठिकाणी सांगितलं की महापालिकेच्या इलेक्शनामध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील या पलीकडे आपण सगळ्यांनी आतापासून तयारी लावली पाहिजे. ह्याच साहेबांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. आणि साहेबांना मी एवढंच विनंती करतो की साहेब आपला आशीर्वाद हा आमच्या पाठी कायम असू द्या. आम्ही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्रामाणिक आंबेडकर घरांशी काम करू. ह्याच तुम्हाला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि साहेब जाता जाता एकच सांगतोय की तुमची ती तळमळ त्या ठिकाणी आम्ही अमरावतीमध्ये जेव्हा तुमचा फॉर्म भरताना आम्ही तो उत्साह पाहिला, तो खरोखर आमच्या मनामध्ये एक असं स्थान झालंय की तुम्ही तिथून अमरावतीतून निवडून यावेत एवढी सगळ्यांच्या या ठिकाणी इच्छा असतील आणि त्या खरोखर इच्छा प्राप्त होतील अशी मी तथागतांकडे प्रार्थना करीन. आणि जाता जाता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेबांची जोरदार आपण घोषणा केली पाहिजे. कारण बाबासाहेबांची आपण आणूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. पालघर जिल्ह्याच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन मी ते संबोधतो. आणि साहेबांनी मला 2 मिनिटं या ठिकाणी बोलण्याची परवानगी दिलीत. मी आपल्या सर्वांचे मुंबई कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद लवेशजी. यानंतर आमच्या महाराष्ट्राचे युवा सेनेचे धडाडीचे अध्यक्ष म्हणजे आंदोलनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असतात असे आमचे मित्र सन्माननीय किरणभाऊ गोंगडे हे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. किरणजी गोंगडे. सर्वच परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रति आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्रिवार अभिवादन करतो. आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, हिंदू मिल आंदोलनाचे खऱ्या अर्थानं प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस. आणि त्यानिमित्तानं मी रिपब्लिकन सेना युवा आघाडी महाराष्ट्राच्या वतीने साहेबांना या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.
धन्यवाद किरण भाऊ. यानंतर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्रीपती ढोलेजी यांना मी निमंत्रित करतोय साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी. थोडक्यात आपण शुभेच्छा द्यायच्या. मी फक्त साहेबांना शुभेच्छा देणार आहे. त्याच्या अगोदर मी म्हणेल एकच राज. तुम्ही म्हणायचं आनंदराज. एकच राज, एकच राज, आनंदराज, एकच राज. तुमच्या माझ्या न्यायासाठी कोण उठवणार आवाज? तुमच्या माझ्या न्यायासाठी कोण उठवणार आवाज? आनंदराज. आनंदराज. ज्यांच्यावर विसंबलो आम्ही ते तर निघाले धोकेबाज. तुमच्या माझ्या न्यायासाठी कोण उठवणार आवाज? ज्यांच्यावर विसंबलो आम्ही ते तर निघाले धोकेबाज. गुंडांचा अन पुंडांचा जिरवायचाच असेल माज. गुंडांचा अन पुंडाचा जिरवायचाच असेल माज आणि करायचाच असेल इलाज तर आता फक्त एकच राज, एकच राज, आनंदराज, एकच राज. इंदू मिलच्या जागेचा घेतला ज्यांनी ताबा. इंदू मिलच्या जागेचा घेतला ज्यांनी ताबा त्या आनंदराजच्या रूपात आम्हाला दिसले आमचे बाबा. इंदू मिलच्या जागेचा घेतला ज्यांनी ताबा त्या आनंदराजच्या रूपात आम्हाला दिसले आमचे बाबा. तेच धाडस तोच दरारा, तेच धाडस तोच दरारा, तोच करारी बाणा. शत्रूच्या वर्मावर धरला अगदी अचूक निशाणा. शत्रूच्या वर्मावर धरला अगदी अचूक निशाणा. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आता आनंदराज साहेब आलेत. त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद ढोले सर. यानंतर रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे संघटक भैयासाहेब भालेराव यांना मी विनंती करतो. सर्व परिवर्तनवादी विचाराच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आयुष्यमान मोरे साहेबांनी एक सूचना केलेली आहे. इथं त्या सूचनेला धरून मुंबईतून आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आपले माणसं कसे निवडून येतील यासाठी कार्यकर्त्यांनी इथून जाते वेळेस एक शिदोरी घेऊन जावी की आम्ही गेल्यावर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये, आम्ही आमच्या वार्डामध्ये, आम्ही आमच्या विभागामध्ये कशा पद्धतीने माणसं निवडून येण्यासाठी प्रयत्न करता येतील एवढंच आपण केलं. आणि पुढच्या वाढदिवसाच्या दिवसापर्यंत आपण जर महाराष्ट्रात सत्तेच्या स्थानी जाऊन बसलो हीच खरी साहेबांना शुभेच्छा ठरेल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि परत एकदा साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्राच्या वतीने, भालेराव परिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर मी विनंती करतो, खरं म्हणजे आज हा कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसाचा आपण या मुंबई नगरीमध्ये घेत आहोत. या मुंबईचं नेतृत्व करणारे मुंबई अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे आपल्याला देखील या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आहे ते आमचे दक्षिण मुंबईचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष, म्हणजे त्यांच्याकडे या जिल्ह्याचा पण प्रभार असतो दक्षिण मध्य मुंबईचा पण, ते भगवानजी साळवी साहेब यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे. केक कापल्याच्या नंतर भगवानजी आपण आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांना विचारलं होतं बोलताय. प्रकाश भाऊ खंडागळे यांच्या अगोदर 2 मिनिटं रायगडचे जिल्हाध्यक्ष संतोषजी पवार साहेब बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि माझाही आनंदाचा दिवस आहे, कारण साहेब 1 तारीखला बरोबर 1 तारीखला मी पक्षामध्ये प्रवेश केला आणि 2 तारखेला तुम्ही मला रायगडचं जिल्हाध्यक्षपद हे घोषित केलं। त्याबद्दल मला आजचा दिवस मी माझ्यासाठी कधी विसरणार नाही। आणि साहेब जास्त काय बोलत नाही, पण मी रायगडच्या वतीने संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्याला उद्दंड आयुष्य लाभो ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि साहेब मी एक छोटीशी भेट आणली आहे, ती तुम्ही स्वीकाराल अशी मी अपेक्षा करतो। रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी साहेबांना आज वाढदिवसाच्या दिनी तलवार भेट दिली जात आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून रायगड जिल्ह्याचं देखील अभिनंदन करायचं आहे। रायगड जिल्ह्याचे जे पदाधिकारी असतील त्यांनी मंचकावर आलं तरी चालेल। धन्यवाद रायगड जिल्हा। यानंतर मुंबईचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशभाऊ खंडागळे या ठिकाणी शुभेच्छापर आपलं मत व्यक्त करतील। हा विषय माझा लय खतरनाक विषय आहे। आपण काय काम करणार लोक आहे, भाषण करणार नाही। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। तिथे बसून खूप आठवलं होतं, इथे आलो आणि सर्व विसरलो। मी मुंबईच्या वतीने आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। हा वाढदिवस माझ्या आणि काळे साहेबांच्या समक्ष तिसरा आहे, कारण आम्ही दोघांनी ज्या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश घेतला त्याला आज 2 दिवस झाले। साहेब तुमचा तिसरा बर्थडे आणि आमचा दुसरा बर्थडे आहे। आणि आजचा दिवस आहे हा रिपब्लिकन सेनेच्या यादीमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे, कारण रिपब्लिकन सेनेचं स्वतःचं हक्काचं कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते झालं आहे। आता मी बोलतो आता, जेव्हा साहेबांनी ॲक्च्युली माझ्या आईवडिलांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर साहेबांचे वडील श्रद्धेय यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर आणि त्यांचे चुलत बंधू मुकुंदराव श्रद्धेय मुकुंदराव आंबेडकर साहेब यांनी बाबासाहेबांचा तो विचार पुढे घेऊन जात असताना त्यांनी आमच्या गावामध्ये 11 सामुदायिक लग्न केले। त्यामध्ये माझे आईवडील होते आणि त्यांचा मुलगा मी इथे आहे, बाबासाहेबांकडेच आहे। लग्नानंतर बाबासाहेब इथे आले, मला जसं कळायला आलं तोपर्यंत आम्ही 6 डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी हर वर्षी आम्ही इथे यायचो। तेव्हा मी 11, 12, 13 वर्षाचा असेल जेव्हा मला अक्कल आली, तेव्हा माझे वडील मला सांगायचे, जेव्हा तिकडे अभिवादन केल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये जायचो। शिवाजी पार्कमध्ये त्या साईडला आठवलेची असं सभा असायची, या साईडला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सभा असायची, कवाडे साहेब सरांची सभा असायची। ते
थोडं थोडं ऐकायचो, त्यातला बोध घ्यायचे वडील आणि मला ते सांगायचे. तिथून आम्ही आंबेडकर भवनला यायचो. माझे वडील मला इथं घेऊन यायचे. तिथे मला सांगायचे बाबासाहेबांची प्रेस आहे, बाबासाहेबांनी हे केले, बाबासाहेबांनी ते केलं, असे सगळं सांगायचे. इथून आम्ही राजगृहावरती मला घेऊन जायचे. राजगृहाच्या आजूबाजूलाच किती वर्ष फिरलो, पण आतमध्ये यायचं आम्हाला चान्स नाही मिळाला. पण या पक्षामध्ये आल्यानंतर आज आणि शिवाजी पार्कमध्ये जी सभा बघायचो आम्ही, तर साहेबांच्या आदेशाने आपण रिपब्लिकन सेनेच्या स्वतःची सभा आपण तिथं ठेवली. त्यानंतर आंबेडकर भवन म्हणजे साहेब मला बोलायचे, त्या आंबेडकर भवनमध्ये आज आपण रिपब्लिकन सेनेने ऑफिस बांधलं. आणि राहिला साहेबांचं घर, त्या घरामध्ये आमच्या माता माऊली मनीषाताई आंबेडकर यांच्या हातातले 2 घास मी खाल्ले. म्हणजे जे माझ्या आईवडिलांचे जे मोठं स्वप्न होतं ते पूर्णपणे साहेबांनी साकार केलेलं आहे. आणि साहेबांना पूर्ण हक्क आहे. इथून पण हाकलून दिला तरी मी जाणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. वाढदिवसाच्या आणि नाही अगोदरच दिला ना. आणि मी बोललो ना, पूर्ण मुंबईच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मी बोलतो, माझ्या मागे तुम्ही बोला. साहब आप जियो हजारों साल, साल के दिन हो. वापस एकदा बोला. आनंदराज साहेब आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद. प्रकाश भाऊ खंडागळे यांचे शब्द खरे होत, हीच या ठिकाणी बसलेल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय काकासाहेब खंबाळकर हे शुभेच्छा देतील. तत्पूर्वी काकासाहेब 2 मिनिटं मी फक्त घेतो की आपल्या मराठवाड्यातून बरेचसे लोक दरवर्षी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. तर त्यांनी फार विनंती केली, मराठवाड्याचं प्रतिनिधित्व म्हणून राजकुमार सूर्यवंशी 2 मिनिटात शुभेच्छा देतील. राजकुमार सूर्यवंशी ते आले ना मराठवाड्यातून सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन व सर्व वरिष्ठांची क्षमा मागतो. आणि सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब व मनीषाताई आनंदराज आंबेडकर साहेब यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. व साहेबांना एक विनंती करतो की मी माझ्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं आपल्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या 30 तारखेला कामगार मेळावा घेण्याचं एक माझा निर्धार केलेला आहे. तरी बी साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन मला येणारी 30 तारीख ही देण्यात यावी. आणि इथल्या सर्व रिपब्लिकन सेनेच्या सर्व सैनिकांना विनंती करतो की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हा 1 महिनाभर साजरा होतो, तसंच आपल्या प्राणप्रिय नेत्याचा आणि सरसेने माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं का होईना हे पूर्ण 1 महिना वाढदिवस साजरा व्हावा हीच विनंती करतो आणि थांबतो. आणि जर का तुम्ही ह्या गोष्टीमध्ये सहमत असाल तर सर्वांनी एक वेळेस सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. वरिष्ठांची क्षमा मागतो, साहेबांची क्षमा मागतो आणि मला 30 तारीख देण्यात यावी ही विनंती करतो साहेब. जय भीम. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. या ठिकाणी IPL मधील चेन्नई सुपर किंग या संघामध्ये राखीव प्लेयर म्हणून असणारे संकेत साबळे हे देखील या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर आमच्या रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रवक्ते आदरणीय वसंतजी कांबळे साहेब हे 2 मिनिटात या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. वसंतजी कांबळे साहेब.
कुठे आहेत? हां हे घ्या. अरे पण ती कुठे आधी इथेच आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन, माता रमाई यांना अभिवादन. या प्रचंड अशा आनंद उत्सवाचे आदरणीय नेते ज्यांचा वाढदिवस आहे, आमचे सर्वांचे हृदयस्थान आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा हा अतिशय उत्साहात साजरा होत असलेला जन्मोत्सव वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संबंध आंबेडकरी समूह आणि विशेषतः आरे कॉलनीतील झोपडपट्टीवासींच्या वतीनं आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण आमच्यासह बहुजन समाजाने आणि इतर समाजाने सुद्धा आरे कॉलनीमध्ये आचारसंहिता असूनही आपले बॅनर त्या ठिकाणी लावून शुभेच्छा दिलेत. हा निरोपही त्या ठिकाणी देण्यास सांगितलेला आहे. मी या ठिकाणी विशेष 1-2 मिनिटांमध्ये बोलतोय, साहेबांनी सुद्धा सांगितले 2 मिनिटांमध्ये. तर या देशामध्ये आणि जगामध्ये एक आंदोलन जे झालं जागतिक दर्जाचं, ज्याचं जगामध्ये इंटरनेटमध्ये आणि त्यावेळेस 2011 रेकॉर्डेबल असं आंदोलन आहे, जे की हिंदुमलचं आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा देश जगतोय. सर्व राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक या भारत देशामध्ये नव्हतं. आणि ही असणारी या देशातली कमतरता मानसिकता आणि त्या असणारा द्वेष भावना बाबासाहेब आंबेडकरांच्याच नातवाच्या लक्षात आली. आणि त्याच नातवाने आनंदराज आंबेडकर साहेबांनी या इथल्या महाराष्ट्र सरकारच्या मानगुटीला धरून, केंद्र सरकारच्या छाताडावरती धरून आणि मनमोहन सिंगाची दाढी पकडून त्या ठिकाणी हिंदू मिलचं 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळवून घेतली. हे एकमेव असं आंदोलन आहे, याची नोंद पत्रकारांनी घ्यावी. तानाजीराव आम्हाला असं म्हणणं आहे की इथल्या विचारवंतांनी, इथल्या इतिहासकारांनी त्याची नोंद घेतली पाहिजे. जगामध्ये एक असं आंदोलन आहे की ज्या आंदोलनामध्ये एक दगड मारला गेला नाही, इथल्या लोकांना कसलाही त्रास दिला गेला नाही, सरकारी यंत्रणेची तोडफोड केली गेली नाही. पण मुंबईतल्या सारख्या प्राईम माल ज्याला म्हणतो आपण, प्राईम याला क्रीम जागा जे म्हणतो, 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळवून घेणारा आंबेडकरी चळवळीचा एकमेव नेता असेल तर तो म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब. आणि आनंदराज आंबेडकर साहेबाच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बनतंय. आनंदराज आंबेडकर साहेब हे आंबेडकरी घराण्यातील एक वेल प्लॅनर नेतृत्व आहेत. मी बाकीच्यांचे या ठिकाणी काही उल्लेख करत नाही, पण आंबेडकर घराण्यातलं एक मुद्देसूद वेल प्लॅनर आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून जर का उदयास आलेला असेल तर ते आनंदराज आंबेडकर साहेब. वेळ कमी असल्यामुळं बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी राहत आहेत. मी साहेबांना शुभेच्छा देतोय की आपण ज्या गोष्टीला प्लॅनने हात करता ते यशस्वी करता. आणि या ठिकाणचे विधानसभेचं देणं जरुरी आहे काकासाहेब, की तुम्ही म्हणता हा वारकरी मुख्यमंत्री झाला पाहिजे, शेतकरी मुख्यमंत्री झाला पाहिजे, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण आमचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आनंदराज आंबेडकर हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झाला पाहिजे. हे खुणगाठ बांधूया आणि या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपली रजा घेतोय. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांना आणि साहेबांच्या चाहत्यांना विनंती आहे की आपण एक 10 मिनिटातच आता केक कटिंगचा कार्यक्रम सुरू करतोय. आणि कोणी साहेबांचा आग्रह आहे की कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही. खाली हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे. या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी समाज कल्याणचे माजी सहसचिव श्री प्रीतम कुमार आठवले यांचे जावई नितीन निकाळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते साहेबांना या ठिकाणी बुके देऊन त्यांचं अभिनंदन करत आहेत, स्वागत करत आहेत, शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. यानंतर मी चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय काकासाहेब खंबाळकर यांना मी विनंती करतोय आजच्या या शुभदिनी आपण शुभेच्छापर या ठिकाणी संदेश द्यावा. आदरणीय काकासाहेब खंबाळकर साहेब उपस्थित. माईक बंद आहे, माईक बंद आहे. उपस्थित
बंधू आणि भगिनींनो, आजचा मुख्य जो कार्यक्रम आहे तो शिवाजी मंदिर या ठिकाणी होणार होता, पण आम्ही असा विचार केला की शिवाजी मंदिर त्या नाटकाचं थिएटर आहे, पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे की जिथून बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये घेऊन गेले, आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय. माझ्या आधी काही लोकांनी फार चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत आणि मी या कार्यक्रमाचा खरं म्हणजे यजमान आहे. यजमान असल्यामुळे मी जास्त बोला असं वाटत नाही, पण काही सूचक गोष्टी आहेत. चंद्रमणी तांबे लहान होते माझ्यासमोर, जरा या वर हात करा, जय भीम करा. माझ्यासमोर लहान होते, आता हे त्यांचं वय जवळजवळ 65 वर्षाचं झालेलं आहे. म्हणजे 65 वर्षाचा एक तरुण आज माझ्यासमोर वयस्कर झालेला आहे, पण अजून मी का वयस्कर होत ते मला काही कळत नाही. माझं वय का वाढत नाही, मी का म्हातारा होत नाही, मी सारखा का पळत राहतो सारखं. आनंदराज साहेबांनी मला सांगितलं, काका तुम्हाला आता शांत बसायचं नाही, तुम्ही 3 पिढीचे साक्षीदार आहात. तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं, भैयासाहेबांच्या सोबत काम केलं, मीराताईंच्या सोबत काम केलं, तुम्हाला आता माझ्यासोबत काम करायचं. तुम्हाला मी आदेश देतो, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढा. आणि महाराष्ट्रामध्ये ढवळून काढण्यासाठी संविधान बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन मी आदेशाने साहेबांच्या फिरलो. आता काही गोष्टी माझ्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की साहेबांनी हे केलं, साहेबांनी ते केलं, साहेबांनी ते केलं. मी असं म्हणतोय की साहेबांनी बौद्धजन पंचायत हिसकावून घेतलेली आहे, हिसकावून घेतलेली आहे. साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी हिसकावून घेतलेली आहे. साहेबांनी हे सर्व हिसकावून घेत असताना हिंदू बिल देखील त्यांनी हिसकावून घेतलेले आहे. म्हणजे साहेबांचा हा चढता क्रम आहे, उतरता क्रम नाही, चढता क्रम आहे. आणि चढत्या क्रमाने मी त्यांना विनंती करतो, साहेब आता देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने जे लोक काम करतात त्यांना आता तुम्ही घरी बसवा, त्यांना घरी बसवा. आणि संपूर्ण समाजाचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व आज तुमच्या खांद्यावर आम्ही ठेवलेलं आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की 15 लोक निवडून आले पाहिजेत, 15-20 आमदार नगरसेवक झाले पाहिजेत. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही खासदारकीला उभे राहिलात, तुम्ही मुंबईमध्ये उभे राहिला असतात, अमरावतीमध्ये देखील आमचा विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मुंबई हे स्थान होतं फार महत्त्वाचं होतं, पण आपल्या लोकांनी फसवलं. आम्हाला काँग्रेसने फसवलं, आम्हाला शिवसेनेने फसवलं, आम्हाला राष्ट्रवादीने फसवलं. आता त्यांना फसवण्याचे दिवस आपल्या हातामध्ये आहेत. आता त्यांना फसवायचं आहे, आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जमात आहे, ही ताकद आहे. ही ताकद सोबत घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून आपला जर लोक निवडून आणायचे असतील तर आपल्याला मित्र पक्ष असला पाहिजे. मग तो कोण मित्र असला पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये बंधनं तुम्हाला आहे, आम्हालाही आहेत. आपण BJPच्या नादी लागणार नाही, आपण रिक्षावाल्याच्या नादी लागणार नाही, आपण त्या घड्याळ्याच्या नादी लागणार नाही. हे सगळं असताना आपले नवीन मित्र आपण शोधले पाहिजेत. आणि नवीन मित्र शोधून मुंबईमध्ये नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणा, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणा. आणि आता खासदारकी गेलेले आहे, पण पुढच्या वेळेला साहेब खासदारकी आपल्याशिवाय कोणी पुढे पाऊल टाकणार नाही, याची आपण दक्षता घेऊया आणि आपण कामाला लागूया. आज तुम्हाला शुभेच्छा देताना मला आनंद असा होतोय की हा सोहळा आनंदमय सोहळा सुरू झालेला आहे. आणि आनंदमय सोहळा होत असताना सुरुवातीला फार कमी लोक होते. कमी लोक असताना आम्हाला असं वाटलं आमचे लोक बाबासाहेबांना विसरले की काय, पण तसं नाही घडलं. बाबासाहेबांना कदापि आमचा समाज विसरणार नाही. पण तो एक जण विसरला, एक समाज विसरला म्हणजे कोणता? आपला समाज असा विसरलाय की मतदानाचा अधिकार जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही नीट बजावत नाही. कोणालाही मतं देता, आता कोणालाही मतं द्यायचे नाही. याच्या आधी आम्ही काँग्रेसला मतं दिले असतील,
शिवसेनेला दिले असतील, अजून कोणाला दिले असतील, पण याच्यापुढे आपली मतं फक्त आपल्यालाच मिळाली पाहिजे आणि आपल्या मताचा उपयोग आपण करून घेऊया आणि या देशाची सत्ता हातात घेऊया, शासनकर्ती जमात होऊया, अशा पद्धतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद काकासाहेब. झालं ना? नाही काय नाही, धन्यवाद बोललो. महाराष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने काकासाहेबांनी तमाम महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना केलेली आहे आणि त्या सूचनेचं तंतोतंत पालन होईल अशी मी या ठिकाणी काकासाहेबांना ग्वाही देतो. साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे ज्यांना ज्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर यायचं आहे, साहेबांचं या ठिकाणी मार्गदर्शन झाल्याच्या नंतरच यायचं आहे. इकडे उजव्या बाजूनी यायचंय आणि डाव्या बाजूनी शिस्तीत जायचंय. आधी साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे, साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे, त्यानंतरच सर्वांनी शिस्तीत त्या बाजूनी यायचंय आणि या बाजूनी जायचंय. तथागत भगवान गौतम बुद्ध तुमच्या आणि माझ्या नव्हे तर अख्ख्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे भाग्यविधाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार वंदन करून, खरं म्हणजे बराच वेळ झालेला आहे त्यामुळे जास्त भाषण करणार नाही. आपल्या सर्वांचं माझ्यावरचं असणारं प्रेम याबद्दल तर म्हणजे काही बोलण्याची गरज नाही. आणि सुदैव असं आहे की अनेक जाती धर्मामध्ये अनेक पक्षामध्ये असणारी माणसंसुद्धा माझ्यावर प्रेम करतात आणि त्यामुळंच या कार्यक्रमाला वेगवेगळ्या जातीची वेगळ्या धर्माची माणसं येत असतात. आणि आज या इथे अनेकांनी राजकारण बोललेले आहेत, खरं म्हणजे हा आनंद सोहळा असल्यामुळं मी त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही. फक्त एवढंच सांगतो की आंबेडकरी जनता जास्त विद्वान आहे, हे ह्या आंबेडकरी जनतेचं दुर्दैव आहे आणि त्यामुळं ते सत्तेपासून दूर आहेत. जे अतिशहाणे असतात, तुम्ही कुठेही बघा, ज्या समाजामध्ये अतिशहाणे असतात त्या समाजामध्ये दुर्दैवानं एकोपा नसतो. आज मी महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून मराठा समाजाचे उमेदवार होते, परंतु वोटिंगच्या दिवशी संपूर्ण मराठा समाज एक उमेदवार ठरवायचा कुठच्याही पक्षातला आणि त्याला वोटिंग करायचा. आमच्यासारखा वेडेपणा नव्हता. त्या मुस्लिमांनी तर फतवे काढले आणि त्या फतवेवर हुकूम त्यांनी वोटिंग केलं, परंतु आमचा माणूस जय भीम बोलो किधर भी चलो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे जर आपण सोडलं तर राजकारणामध्ये आपण लवकरात लवकर सत्तेवर गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं एक दिलानं कामाला लागलं पाहिजे. का परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला ज्या मनुस्मृतीचं दहन केलं, त्यांच्या एका सहकारी शस्त्रबुद्धेच्या हाताने महाडच्या क्रांतीभूमीवर त्याच मनुस्मृतीचे श्लोक आज आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये घालण्याचा अश्लाघ्य प्रकार हे महाराष्ट्र सरकार करायला चाललेलं आहे. आणि त्यामुळं महाडच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व वेगवेगळ्या आमच्या बहुजन पंचायत समिती असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाचे गट असतील, वेगवेगळ्या विभागाच्या आमच्या महाडच्या संघटना असतील, त्या सर्वांना एकत्र घेऊन 10 जूनला न भूतो न भविष्यती असं महाडमध्ये मनुस्मृती दहनाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण बाबासाहेबांच्या काळामध्ये त्या काळामध्ये नव्हतो, परंतु आज परत एकदा ही मनुस्मृती आपल्या मोकांडी मांडण्याचं काम या देशामधले जातीय आणि धार्मिक नेते करू पाहत आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 10 जूनला दुपारी 1 वाजता महाडमध्ये आपण सर्वांनी यायचंय, सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने यायचंय आणि खऱ्या अर्थानं
बाबासाहेबांनी जी मनुस्मृती दहन केली होती, परत एकदा तिला गाडण्याचं काम तुम्ही आणि मी करायचं आहे. या इथं माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाडमध्ये संपूर्ण आंबेडकरी जनता एकत्र झालेली आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातून सुद्धा आंबेडकरवादी विचाराची लोक एक दिलानं, एक विचारानं, एक संघानं या महाडमध्ये येतील आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने तो मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आपण करू. कारण काही लोकांनी केला, परंतु त्याच्यामधून आपण काय झालं ते पाहिलंय. या इथं आपण तो कार्यक्रम त्या काळामध्ये सुलभा टिपणीस नावाचे बाबासाहेबांचे सहकारी होते, त्यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्या हस्ते तो होणार आहे आणि संपूर्णपणे नियोजन महाडच्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळं माझं आपल्याला विनंती आहे की आपला संघर्ष हा सामाजिक आहे, आपला संघर्ष हा राजकीय आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना एक दिलानं, एक विचारानं, एकजुटीने आता कामाला लागलं पाहिजे. आज या इथे लोकांनी बऱ्याच म्हणजे पहिल्यांदा असं झालं की अनेक लोकांना असं वाटत आहे की वेगळा काही ते चमत्कार होईल, परंतु मी महाराष्ट्रात फिरलो. महाराष्ट्रात थोडे उलट्या पालत होईल, परंतु अख्ख्या देशामधलं चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. परत एकदा जातीवादी मनुवादी सरकार येण्याची चिन्ह संपूर्णपणे दिसत आहेत. अशा वेळेला आपण एक संघ राहायला पाहिजे. आज तुम्ही म्हणत असाल की आपण आपले नेते काय करतात, आपण काय करतो. माझी आपल्या सर्व विनंती आहे, आज मुस्लिम समाजाकडे आपण पहा, त्यांच्याकडे नेतृत्व नाही आहे, नेतृत्वहीन समाज झालेला आहे आणि त्यामुळं आज मुसलमान समाजाचे जे हाल चाललेले आहेत, सर्वात जास्त जर कुठची मंडळी आज जेलमध्ये असतील तर मुस्लिम समाजाचे असतील. त्यांना कोणी वाचवा नाही, त्यांच्याकडे लिडरशिप नाही, कारण त्यांची लिडरशिप या इथं असणाऱ्या काँग्रेसने संपवून टाकलेली आहे. आणि आज आंबेडकर चळवळीची सुद्धा लिडरशिप संपवण्याचं कटकारस्थान हीच मंडळी करत आहेत. आणि जर तुमची लिडरशिप संपली, तुमचे रस्त्यावरचे मोर्चे निघाल नाही, तुमच्या विरुद्ध होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे लिडरशिप राहिली नाही, तर तुमचा सुद्धा फुटबॉल या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथे येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा नेतृत्वहीन बनवू नका. नेतृत्वहीन बनलात तर या इथं ज्या पद्धतीने आज मुस्लिम समाजाचे हाल केले जातात, कुणबी इवन बहुजन समाजाला नेतृत्व नसल्यामुळे त्यांनाही कशा पद्धतीने वापरलं जातं, त्याच पद्धतीने आंबेडकर समाजाचा वापर होईल आणि त्यांना कुठेही. आज महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, महाराष्ट्रामध्ये 20% मुस्लिम समाज असताना सुद्धा एकही पक्षाने, मोठ्या पक्षाने त्यांना एकही जागा दिली नाही. ही परिस्थिती आहे आणि उद्या तुमचे सुद्धा हाल असे केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपण संघटित राहणं, एक विचारानं, एक दिलानं, एक संघटने मागे प्रामाणिकपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. कारण ह्या देशामध्ये मनुवादी जातीवादी लोक आज ज्या पद्धतीनं या देशाचा ताबा घेत आहेत, अशा वेळेला आपलं स्वतःचं अस्तित्व, वेगळं अस्तित्व टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की जाताना प्रत्येकानं एक विचार डोक्यामध्ये ठेवायचा आहे की काही झालं तरी आंबेडकर चळवळ संपणार नाही, याच्यासाठी मी काम करणार आहे. आणि त्यासाठी वाटेल ती जबाबदारी घेण्याची तयारी माझी आहे. आणि हे जर आपण केलं तर मला पूर्ण आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा या देशामध्ये सत्तेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपले लीडर जो निर्णय घेतील त्याच्याशी प्रामाणिक राहावं. आज परिस्थिती अशी आहे की आता आंबेडकरी चळवळीमध्ये फारसा लीडर लागले नाहीत, फक्त आंबेडकरी घराणं एकच आता लिडरशिपमध्ये आहे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती की आज आंबेडकरी घराण्याच्या मागे आपण उभं राहा,
एवढीच विनंती करतो. आणि परत एकदा आपण सर्वांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला आणि या इथं आज मेगा ब्लॉक असताना सुद्धा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण दिलेल्या या प्रेमाचा खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये याच्यातून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आपला उद्देश पुढं केल्याशिवाय राहत नाही एवढी आपल्याला खात्री देतो. आणि आपली रजा घेतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. साहेबांचं मार्गदर्शन हे आपल्याला, आपण सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. शिस्तीचं पालन सर्वांनी करायचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम थांबा, घाई करू नका. केकचं टेबल इथे ठेवा. मी नावं घेईन त्या मान्यवरांनी वरती स्टेजवर यायचंय. केंद्रीय नेते आदरणीय संजीवजी बावधनकर साहेब, रुपवते साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे, युवक आघाडीचे किरण भाऊ गोंगडे, भैयासाहेब भालेराव, मान्यवरांनी या ठिकाणी मंचकावर यायचं करणार आहे. सर्वांनी शिस्तीचं पालन करा. शिस्त आपल्यामध्ये कोणी पाळत नाही. शिस्तीचं पालन करा. थोडंसं पाठीमागे खूप लोक बसलेले आहेत. आपण बसून घ्या. कार्यक्रम संपलेला नाहीये. समोर केकच्या समोर तुम्ही येऊ नका. केकच्या समोर विनंती आहे. कार्यकर्त्यांना विनंती आपण स्टेज तुटला नाही पाहिजे याची दक्षता घ्या सर्वांनी. साईड घ्या, साईड घ्या. एकच लाव, एकच लाव. अरे एक लावू दे रे. आपल्याला आवाज नाही तुटला वाचू द्या. एक लावू दे. गाणे लावू दे. माचीस नाही. लावू दे. चला चला घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी स्टेजच्या खाली जायचंय. जेवण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था खाली हॉलमध्ये केली आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक धन्यवाद, आभार. केक खाली जाऊ द्या. केक खाली जाऊ द्या. धन्यवाद सर्वांचं. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणाशिवाय जाऊ नये. साहेबांच्या आग्रहाची विनंती आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना. कृपया सगळ्यांना विनंती आहे जेवणाशिवाय जाऊ नये. कृपया साहेबांना विनंती आहे. एखादा चेहरा साहेब करू नका.
सगळ्यांनी रांगेमध्ये येऊन त्यांचे पुष्पगुच्छ साहेब स्वीकारतील. कोणीही स्टेजवर गोंधळ ठेवू नका. लाईनीशी सगळ्यांचे पुष्पगुच्छ साहेब स्वीकारमधून जो येईल त्याचे पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. मधून कोणी येईल त्यांचे पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. कृपया सगळ्यांनी एकमेकांची लाईनीशी जावं. लाईनीशी पुष्पगुच्छ स्वीकारले जातील. कोणीही मध्ये पुष्पगुच्छ घेऊ नये. लाईनीशी पुष्पगुच्छ घेतला जावा. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या केंद्रीय कार्यालयाचं देखील उद्घाटन झालेलं आहे. या कार्यालयाची निर्मिती मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ खंडागळे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली होती आणि त्यांना या कामी ज्यांनी सहकार्य केलं, ज्याचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा देखील होता, खालीचा वाटा देखील होता, अशा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साहेबांचा सगळ्यांचा हात आवडतो. त्यांचे सगळ्यांचे सभा दक्षिण मुंबई जिल्हा भगवान सालवी यांचं देखील या ठिकाणी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात योगदान मिळाल्याबद्दल त्यांचे आभार. अमोलजी पटेलकर यांनी देखील योग्य सहकार्य या कार्यक्रमाला केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आभार. रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या वतीने भोजनाचा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेना मनोज गायकवाड, मनोज सोनवणे, राजेश गायकवाड, शुभम मेले आणि सर्व कार्यकर्ते यांचे देखील आभार. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांचे आभार. परभणीतून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मुंबई रिपब्लिकन सेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पालघर, ठाणा, नवी मुंबई येथील आलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मुंबई यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा, रायगड, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे इतर अनेक जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी आंदोलन त्यांचे देखील पदाधिकारी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे देखील रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांचे देखील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले उपस्थित कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन महिला सेना, गीता डोळस, नवी मुंबई महिला, एकता इंगळे, त्याचप्रमाणे समस्त महिला आघाडी यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या UTI युनियन यांची देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांचे आभार. कृपया सगळ्यांना विनंती आहे की स्टेजवरती गोंधळ होतोय.
साहेबांना देखील जो मधून येईल गोंधळ होत आहे. पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वीकारले उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करण्यात येत आहे. कृपया करून स्टेजवरून मान्यवरांची विनंती आहे. कृपया स्टेजवरून त्यांच्या शुभेच्छा झाल्या असतील आम्ही पुष्पगुच्छ स्वीकारले जातील. मधून कोणी आल्यास पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. ज्यांच्या शुभेच्छा झाल्या असेल त्यांनी थोडी स्टेजच्या खाली जातील. ज्यांच्या शुभेच्छा झाल्या असतील त्यांनी थोडी स्टेजच्या खाली जाण्याची विनंती आहे. शिवाय पुष्पगुच्छ देण्यासाठी येऊ नये. रांगेशिवाय पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. रांगेशिवाय पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. साहेबांचा सत्कार विद्यार्थी सेनेच्या वतीने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आलेल्या सर्व रिपब्लिकन सेना, ओरिजिनल पंचायत समिती, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन महिला सेना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन कामगार सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, साहेबांची चाहता वर्ग आणि या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित दर्शवलेले आहेत. त्यांच्या सर्व आयोजकांच्या वतीने आपली शुभेच्छा. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 40 यांच्या वतीने साहेबांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. विनंती आहे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. कोणी जेवल्याशिवाय काय म्हणताय? समिती शाखा क्रमांक 519 सम्यक कला संस्था साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आहे. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही अशी साहेबांची नम्रतेची विनंती आहे.
प्रताप कदम यांच्या वतीने देखील कदम फॅमिली आणि सर्व शाखा यांच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार करून झालेला आहे. आणि कृपा करून स्टेजवर थांबू नये. आणि जाऊन आस्वाद घ्यावा. कृपा करून भोजनाची व्यवस्था केलेली आहे. रिपब्लिकन विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. ईशान्य मुंबईचे अध्यक्ष विजयजी माने आणि संपूर्ण ईशान्य मुंबई पदाधिकारी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय माने आणि सर्व पदाधिकारी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेशचे पदाधिकारी सतीश तालुके यांनी साहेबांना सोन्याची उत्तमची गोष्टी देण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि आघाडीच्या वतीने ते साहेबांना अंकित करत आहे. सतीश तालुके त्यांचे संपूर्ण परिवार रिपब्लिकन सेना उभं करू. या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी नृत्य केलं त्या सर्व महिलांचे रिपब्लिकन सेना रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या वतीने आभार. पुन्हा एकदा साहेबांचा कार्यक्रम हा ठिकाणी या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण नृत्य करू शकता. संजयजी उमर त्यांचं चिरंजीव त्यांच्या वतीने कार्यक्रम या ठिकाणी आला होता. या ठिकाणी गोष्टी यादव मुंबई प्रदेशच्या महिला जनजागृतीच्या कार्यकर्त्या आणि आरती घोलप या देखील उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचे देखील आभार. अध्यक्ष भिकाजी जाधव सत्कार सोहळा या ठिकाणी होत आहे. मोहिते होत आहे त्यांचे देखील आभार. रिपब्लिकन सेना नवी मुंबईचे जिल्हा महिला धनपतीच्या कार्यकर्त्या दीपाताई बम यांचे देखील आभार. मीनाक्षीताई गायकवाड या देखील उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचे देखील आभार. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष लगाडे साहेब देखील उपस्थित झाले त्यांचे आभार. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अजिता आकाशी कांबळे राष्ट्रीय कमिटीचे संजीव मोदतकर साहेब हे देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आभार. त्याचप्रमाणे
सेक्रेटरी संजीव बोरकर उपस्थित झालेले आहेत. रिपब्लिकन सेना विद्यार्थी सेना यांच्या वतीने आभार. महाराष्ट्राचे अध्यक्ष शैलेश पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे देखील आभार. या ठिकाणी अध्यक्ष पवार उपस्थित झालेले आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी आभार. साइड द्या हो जरा साइड द्या हो साइड द्या. कुणाचं नाव राहिलं असेल कृपा करून या ठिकाणी चालवावं. अध्यक्ष त्यांचे आभार. लवकर करा म्हणा बाबू हो जरा साईडला अरे बाबू मुंबई युनिव्हर्सिटी हो या पुढे हो या हो साईड या पुढे पटकन. हो याला कामेरी तालुका जेटी यांचे देखील आवाज म्हणजे ज्येष्ठ नेते मुंबईचे गजाननजी तांबे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी रिपब्लिकन हो मर्चंडे चालेल ना जाऊ द्या काय तुम्ही या
चला यांना जाऊ द्या, काय मग तुम्ही या. एकदा शूट करून देतो.